आता तुम्ही कृपावंत साधू संत जिवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. वंचिले ते पायापाशी नाही आसी वेगळे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांशहस्तचरणाश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. नमो कालकौतूहाळ, नमो चक्रचालका गोपाळ, नमो विश्वप्रतिपाळा प्रभञ्जना. नमो शिवशिवेशा, नमो शिवादिविश्वेशा, नमो रूपा अष्टादिशा व्यापका नारायणा. नमो सकलगर्भोद्भवा, नमो चित्तचालका भावा, नमो विष्णुमूर्तिदेवादिदेवा श्री विठ्ठला पांडुरंगा. दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दासतुका सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाचे आद्यदेवत असलेल्या पंढरायाला तुकोबरायाने प्रथम नमन सांगितले. हे ते करून दुसरे चरणा संताचिया, दुसरं मन ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना, गुरुवरे दादांना. दुसरं म्हणजे ते करून सेवाची आहे ती सद्गुरु दादांची होय. दादांच्या सेवेसाठी आरंभ होतो. आता तुम्ही कृपावंत साधू संत जिवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत सेवेकरता घेतल्या अभंगातून महात्मा संत महात्मे आणि नटणारे किती दयावंत आहेत, किती कृपावंत आहेत असं आणखी नटणार वर्णन करता करता म्हणून महात्म्यांच्या जवळ असं आणखी नटणारे विनंती करतात की बाबा तुम्ही मला आणखी नसणारा माझा उद्धार तुम्ही करा, तुम्ही माझं कल्याणाचं आणखी नसणारं कार्य तुम्ही करावा असं आणखी नसणारी आमची विनंती आहे बरं का. जेणेकरून माझं सर्वार्थानं गोमटं होईल असं आणखी नसणारं तुम्ही करावं अशी माझी विनंती आहे असं आणखी नसणारं तुकोबराय सांगतात. आपल्या रमेशजी मोरे यांचे वडील दत्तात्रय मोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्तांची आणि श्रीलंकेत असणारी आजची ही सेवा. सेवेच्या संबंधामध्ये अनेक दिवसापासून असं आणखी नसणारे त्यांनी मला विचारत असत. आम्ही काही त्यांना म्हणजे सेवेच्या संबंधामध्ये नकार दिला नव्हता, पण विषय असा झालेला की कालपासून आमची तब्येतच खूप बिघडली. काल दुपारपासून ताप वगैरे येणं झालं ह्याच्याकरता म्हणून म्हणजे ना विषय असा झाला होता की आता कालचं कीर्तनसुद्धा रद्द करून निघून जावं असं झालं होतं. पण दादासाहेबांची कृपा, परमात्मा पांडुरंगाची कृपा की त्यांना आणखी नटणारी सेवा ही करून घ्यायची होती म्हणून परत उभा केलं बरं का. शरीरामध्ये अशक्तपणा खूप आहे, त्याकरता अधिक मी काय तुमचा वेळ मी घेत नाही बरं का. थोडक्यामध्ये आपण विचार करूया, ह्या सर्व विचाराचा गोष्टींचा विचार करू. माझा विषय चालू आहे की
तुकोबरा देवाला विनंती करतात की आपल्या संत महात्म्यांना विनंती करतात की बाबा तुम्ही जोपर्यंत परमात्मा पांडुरंगाला आणखी नसणार सांगत नाही, उद्धाराचा मार्ग तुम्ही आणखी नसणार जोपर्यंत उघडं करत नाही, तोपर्यंत आमचं उद्धार, आमचं कल्याण किंवा आमचं सर्वार्थानं गुमटं आणखी नसणार होणं शक्य नाही. सर्वार्थानं गुमटं आमचं आणखी नसणार होणं शक्य नाही बरं का. तर ह्या शरीराधिकाची आणखी नसणारी खात्री कुठल्या संबंधामध्ये सांगता येत नाही. जायाचे शरीर जाई लक्षणात कधीही आणखी नसणार पडू शकतं. कुणाची खात्री कोणी देऊ शकत नाही. धर्मराजांनी सभेमध्ये आणखी नसणार एके दिवशी सभा संपता एक याचक आला आणि त्यांनी आपली याचना समोर ठेवल्यानंतर धर्मराजांनी सांगितलं की ह्याचा निर्णय मी उद्या करेन म्हणून. भीमसेनांना आणखी नसणार आनंद झाला. भीमसेन असं आणखी नसणार उठले. मोठा नगारा होता. ते नगारा वाजून वाजून आनंद उत्सव करू लागले. कोणाला काय विषय कळेना, कोणाला काय विषय कळेना म्हणून बरं का भीमसेनांची ती नगारा वाजवण्याचा विचार वाजवणं थांबवलं आणि की भीमसेनांना विचारलं की बाबा तुम्ही एवढ्या मोठमोठ्यांदा म्हणजे ना आनंद उत्सव करत करत नगारा कशासाठी वाजवता तुम्ही, काय कारण आहे. काहीच कारण नव्हतं. आता काय सभा समारंभ नाही आहे, आता काय कुठली आणखी नसणार सण आणखी नसणार नाही, तरी सुद्धा तुम्ही नगारा का वाजवला बरं का वाजवला सांगा म्हणल्यानंतर ना भीमसेन सांगू लागले की म्हणले मला आनंद झाला त्याकरता मी हे नगारा वाजवू लागलो. आनंदाचा विचार असा होता की बाबा माझा भाऊ जो आहे सक्का माझा भाऊ युधिष्ठिर धर्मराज बरं का आणखी नसणारा त्यांना खात्री आहे की बाबा मी उद्या जगेन बरं का. त्यांना खात्री आहे की मी उद्या जिवंत राहणार आहे म्हणून तरी आणखी नसणार आजचं जे आणखी नसणार विचार समोर आलेला याचकाचा विचार जो होता ते पुढच्या आणखी नसणार उद्याच्या वरती त्यांनी ढकलला. म्हणजेच त्याला खात्री आहे उद्या मी आणखी नसणार जिवंत राहीन ह्याची. ज्याला आणखी नसणारी खात्री असेल बरं का की मी उद्या जिवंत राहणार असं आणखी नसणार म्हणून तर तो तरी आणखी नसणारा देवच झाला बरं का. काय झाला तो देवच झाला म्हटल्यानंतर ना असं आणखी नसणार मला त्या संबंधामध्ये आनंद झाला म्हणून मी नगारा वाजवू लागलो म्हणून सांगितलं. नगारा मी वाजवू लागलो म्हणून सांगितल्यानंतर ना धर्मराजाला समजलं नेमकं ह्याला काय म्हणायचंय. ते धर्मराजाला समजलं. त्याच्या लक्षात आलं. धर्मराजाने सांगितलं की सभा आणखी नसणारी बरखास्त करायची नाही, त्याला थांबवा म्हणले आता बरं का. आजचा निर्णय आजच लावायचं म्हणून धर्मराजांनी त्या दिवशी आलेल्या त्या याचकाचं आणखी नसणार जे काही याचना जी होती त्याचा निर्णय त्याच दिवशी लावून असं आणखी नसणारे मोकळे झाले. म्हणजे विचार असा की बाबा कुणालाही आणखी नसणारा शरीर कधी पडेल कधी काय होईल असं आणखी नसणारी शाश्वती कोणाचीही कधीही आणखी नसणारे देता येत नाही. म्हणून महात्मे सांगतात की बाबा जायाचे शरीर जाईल क्षणार्धामध्ये आणखी नसणार ते जाणारं शरीर आहे बरं का हा गोपीनाथ पावेच ना म्हणून आणखी नसणारा विनंती आहे तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत सारे कृपेचे सांगा देवा अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला अनाथ कोणी नाही अज्ञान कोणी नाही त्याला अनाथ कोणी नाही पाया पे विठ्ठला ठेवी पाया पे विठ्ठला ठेवी पाया पे विठ्ठला ठेवी. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा पार सांगा देवा. तुम्ही संत आणखी नसणारे कसे आहेत तर कृपावंत आहात. तुम्ही सगळेचे सगळे आणखी नसणार बरं का. कसे आहात तुम्ही कृपावंत आहात. प्रसूत सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये सुद्धा कृपावंत असं आणखी नसणार तो शब्द वापरलेला आहे ह्या ठिकाणी. तुम्ही संत सारे कृपेचे सागर जगामध्ये आणखी नसणारा ह्या भूतसृष्टींवरती कृपा करणारा एकमेव असं आणखी नसणारा जीव एकमेव असं आणखी नसणारा महात्मा जर कोणी जर असेल तर ते संत आहे बरं का. देवही एवढं आणखी नसणार आहे सर्व सामान्यांच्या वरती सगळ्यांवरती कधीही कृपा करत नाही. देवाच्या कृपेच्या संबंधामध्ये आणखी नसणारी आपल्याला विषमता पाहायला सापडते. देवाच्या आणखी नसणाऱ्या कृपेच्या संबंधामध्ये विषमता पाहायला सापडते. तुम्ही म्हणता बाबा कसं विषमता असेल बरं का. कसं विषमता असेल तर विषमता अशी आहे की परमात्मा आणखी नसणारा प्रत्येकांवरती कृपा करतो खरं आहे बरं का. प्रत्येकांवरती कृपा करतो सगळं काही खरं आहे. पण कृपा करत असताना भक्त
भक्ता राखे पाया पाशी भक्ता राखे पाया पाशी सर्वांवरती कृपा करतो असं अनेक नसणार आपल्याला दिसून जरी आलं असेल तरी सुद्धा भक्तांचं रक्षण करतो. अनेक नसणारा दुष्टांतोच तो काय करतो, संहार करतो. दुष्टांना तो संहारण करतो बरं का. दुष्टांचं संहारण अनेक नसणारा बरं का करण्याच्या पाठीमागचं भूमिका काय की बाबा अनेक नसणारा धर्म अनेक नसणारा जागृत असावा, धर्माला अनेक नसणारा ग्लानी होऊ नव्हे, धर्म अनेक नसणारा बरं का अत्यंतिक प्रमाणे अनेक नसणार ह्या भूतलावरती सुव्यवस्थितपणे अनेक नसणार राहावा ही त्याच्या पाठीमागची अनेक नसणारी भूमिका बरं का. धर्माला जर अनेक नसणार च्युती जर होत जर असेल, धर्माच्या संबंधामध्ये जर अनेक नसणार कुणी जर आड जर येत जर असेल तर त्यांचं अनेक नसणार मात्र तो काय करतो तर संहारण करतो बरं का. ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. पण हे सगळं करत असताना पाठीमागची मूळ भूमिका काय जर असेल तर धर्मसंस्थापनार्थाय
संभवामी युगे युगे. बरं का, धर्मसंस्थापना करता म्हणून असं आणखी नसणार परमात्मा प्रत्येक युगामध्ये आणखी नसणार अवतीर्ण होऊन धर्माचीच तो स्थापनाच करतो. बरं का, धर्माची तो स्थापना करतो, धर्माची स्थापना करतो, हे सगळं काही करतो वगैरे वगैरे सगळं काही मान्य आहे आपल्याला. बरं का, पण असं करत असताना अरे साधूंचं रक्षण करावं मान्य ना, ठीक आहे ना, हरकत नाही, पण दुष्टांना मारावा कुणी सांगितलं असं नाही का? एखाद्याचा जीव घ्यावा असं कुणी सांगितलं का? असं कुणी सांगितलं का? नाही ना. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर ही आणखी नसणार वाद कुणाचा आहे? तर महात्म्यांचा विचार आहे हा. कोणत्याही जीवाचा आणखी नसणार मत्सर घडू नव्हे असं आणखी नसणार वाद कुणाचा जर असेल तर तो महात्म्यांचा आहे. साधूंचं रक्षण करण्याकरता एखाद्याचा जीव घ्यावा कितपत योग्य आहे? ते कितपत योग्य आहे नाही का? आणखी नसणार त्या भगवंताला त्याला जरी योग्य जरी वाटत जरी असेल तर ते आणखी नसणार इतरांच्या दृष्टिकोनातनं कधीच आणखी नसणार ते योग्य नाही. बरं का, उलट असं करावं ना त्यानं की बाबा त्यांना आणखी नसणारी सद्बुद्धी द्यावी, त्यांना चांगली बुद्धी द्यावी, ही आणखी नसणार भगवंतानी करावा. पण तो नाही करत, तसं नाही करत. का तर त्याच्या त्या परिसीमेमध्ये येणारा तो विचार नाही. बरं का, त्याच्या त्या सीमेमध्ये येणारा विचार नाही. बरं का, सीमा म्हणजे थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये सांगतो म्हणजे लवकर लक्षात येईल. बरं का, सीमा म्हणजे आणखी नसणारी कोणची सीमा? भगवंताच्या रेडारमध्ये येणारा विचार नाही. बरं का, भगवंताच्या रेडारमध्ये येणारा तो विचार नाही. तर त्याच्याकरता आणखी नसणार तो दुष्टांचं संहारण केल्याशिवाय साधूंचं तो रक्षण करतच नाही. पहा त्याचं सगळं आणखी नसणार जीवनचर्या पहा. एक मत्स्यकुर्मादिकापासून असं आणखी नसणार पुढे होणाऱ्या कलंकी अवतारापर्यंतचे सगळेचे सगळे आणखी नसणार अवतार जर पाहिले तर प्रत्येक ठिकाणी कुठंतरी आणखी नसणार युद्ध केलेलं, आणखी नसणार कोणाला तरी मारलेलं, जीवनासहित असं आणखी नसणार मारलेलं, हे सर्व विचार आपल्याला पाहायला सापडतो. हिरण्यकश्यपाला मारलं भगवंताने. का मारावं बाबा? हिरण्यकश्यप सुद्धा आणखी नसणार नामधारकच होते ना. ते कोण म्हणत होतं नाम घेत नाही असं कुठला विचार होता का त्यांच्या ठिकाणी? नाही, नाम घेतच होते. हिरण्यकश्यप सुद्धा आणखी नसणारे ब्रह्मदेवाची तपश्चर्या करत आणखी नसणार त्याच्याकडून वरदान प्राप्त करून घेतलेले होते. म्हणजे कुणाची का होईना आणखी नसणारे ते तपश्चर्या करत होते ना, कुणाची का होईना आणखी नसणार ते नाम घेतच होते ना. मग असं असताना असं का करावं बरं बाबा? असं का करावं? नाही, घेतलं तर माझंच घ्यावं, बाजूवाल्याचं घ्यायचं नाही. योग्य आहे का? योग्य आहे असं म्हणणं नाही. मी थोडंसं तात्विक आहे महाराज. कसं आहे? थोडंसं तात्विक आहे. बरं का, प्रत्येक विचार असं आणखी नसणार मी माझ्या तर्कबुद्धीनं विचार करत असतो. बरं का, उगा ते आणखी नसणार त्यांनी हे केलं ते केलं त्यांना मारावं नाही ना. अरे राजा, ते सुद्धा आणखी नसणार कसं आहे, ते सुद्धा भक्तच आहेत, पण भक्ती त्यांनी दुसऱ्याची केली मान्य आहे मला. भक्ती त्यांनी ब्रह्मदेवाची केली. हिरण्यकश्यपाने भक्ती कोणाची केली? तर आणखी नसणारी ब्रह्मदेवाची भक्ती केली. बरं का, रावण सुद्धा भक्तच होता महाराज. रावण सुद्धा भक्त होता. नव्हे तर रावण हा दशग्रंथी आणखी नसणारा पंडित ब्राह्मण होता. दशग्रंथी पंडित होता हा. रावण म्हणजे काय साधा सुद्धा नव्हता. बरं का, दशग्रंथी पंडित ब्राह्मण होता. मग असं असताना सुद्धा आणखी नसणारं त्या सीतेच्या संबंधामध्ये भगवंतानी त्याचं आणखी नसणारं काय केलं? तर रावणाचा वध केला. माहीत होतं ना की पुढे जाऊन असं आणखी नसणारा सीतेला रावण उचलणार आहे, हे माहीत होतं त्याला. माहीत होतं की नाही मला सांगा बरं? उगं मी म्हणतो म्हणून हो म्हणू नका, उगं मुंडी हलवायची नाही. बरं का, मी म्हणतो म्हणून हो म्हणायचं नाही. माहीत होतं की नाही? होतं, माहीत होतं म्हणून तरी बरं का, महिना 2 महिन्या अगोदर भगवंतानी प्रभू रामचंद्राने मामा काय केलेलं जर असेल तर मूळ जी आणखी नसणारी सीता जी होती त्या सीतेला अग्नीच्या जवळ असं आणखी नसणारं ठेवलं. कोणाच्या जवळ ठेवलं? अग्नीच्या जवळ ठेवलं. त्या अग्नीचं नाव होतं जातवेद नावाचा तो अग्नी. बरं का, प्रत्येक आणखी नसणार अग्नी स्वतंत्र आहे. तर असं आणखी नसणार ज्या सीतेला, मूळ सीतेला, ज्या शक्तिरूपी सीतेला, त्या ज्या भक्तिरूपी सीतेला, बरं का, भारतेश्वरीला आणखी नसणार कुठं जर आणखी नसणार ह्या रामचंद्राने ठेवलेलं जर असेल तर कुणापाशी ठेवलं होतं? स्वतःने नेऊन अग्नीपाशी ठेवलं होतं. कुठं? कोणचा अग्नी? तर जातवेद नावाचा तो अग्नी. त्या जातवेद नावाच्या अग्नीच्या जवळ असं आणखी नसणारं ठेवलं होतं. जातवेद नावाच्या अग्नीने त्याला विचारलं का महाराज आम्हाला बोलवलं तुम्ही, आमच्याकडे काय काम काढलं? असं आणखी नसणारं विचारल्यानंतर भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राने आणखी नसणारं सांगितलं नाही म्हणले, पुढं जाऊन असं आणखी नसणार आपल्याला होणार आहे. बरं का, मी सीतेलाही सांगितलेलं आहे, तुला पण सांगतो, हे लक्षात ठेव. पुढं जाऊन असं आणखी नसणारं सीताहरण होणार आहे आणि ते रावणाने सीताहरण करणार आहे. आत्ता आणखी नसणार माझ्या कुटीमध्ये कोणी नाही म्हणून तुला मी पाचारण केलेलं आहे. मग आणखी नसणार अग्नीने विचारलं महाराज माझ्याकडं काय काम?
तर अग्नीला सांगितलं काही वेगळं काम नाही, जोपर्यंत आणखीन असणार मी सांगत नाही तोपर्यंत, म्हणून असं आणखीन असणार ह्या सीतेला आणखीन असणार सांभाळण्याचं काम तू करायचं. बरं, हरकत नाही महाराज, तू करायचं, सीतेला सांभाळण्याचं काम तू करायचं असं आणखीन असणारं सांगितलं. अग्नीच्या स्वाधीन अशी आणखीन असणारी ती सीता केली. कोणाला केली? अग्नीच्या स्वाधीन सीता केली. मग अग्नीच्या स्वाधीन सीता केली ज्या अर्थी, बरं का, ज्या अर्थी पुढं रावण येणार आहे आणखीन असणारं सीतामातेचं हरण होणार आहे हे सगळं माहीत असून प्रभू रामचंद्राने आणखीन असणार अग्नीची स्वाधीन असं आणखीन असणारं सीता करून ती छायारूपी सीता आपल्या जवळ ठेवली. हे सगळं आणखीन असणारं भगवंताला करता आलं. मग असं असताना त्याची दुष्टबुद्धी का बरं संपवता नाही आली बाबा? नाही का? विचार पडतो ना. उगा मी आणखीन असणारं काय आहे सगळे सांगतात म्हणून मी सांगत नाही. मी कोणतीही गोष्ट आणखीन असणार माझ्या तर्कबुद्धीच्या संबंधामध्ये विचार करत असतो. सगळं करता आलं, मग हे नाही का करता आलं बाबा? हे का नाही करता आलं? नाही का? हिरण्याक्ष हिरण्यकश्यप सुद्धा आणखीन असणारे काय कोण होते तर आणखीन असणारे ते सुद्धा भगवत भक्तच होते ना. मग त्यांचं रक्षण भगवंतानी का केलं नाही? ठीक आहे, काही हरकत नाही. हिरण्यकश्यपाने आणखीन असणारा बरं का छळ केला, त्या प्रल्हादाचा छळ केला, सगळं मान्य आहे. हिरण्याक्षाने आणखीन असणारा पृथ्वीला कुठं नेऊन ठेवलं? समुद्राच्या आणखीन असणारा खाली नेऊन ठेवलं होतं. हे सगळं मान्य आहे बरं का, हे सगळं मान्य आहे. मग असं असताना समुद्रामध्ये आणखीन असणारं पृथ्वीला ठेवलं, हे सगळं काही कारण बाबा? काय कारण काय होतं? काहीतरी कारण असेल ना. कारणाशिवाय कधीही कार्य घडत नाही. आज आणखीन असणारं सद्गुरू दादासाहेबांच्या परमात्मा पांडुरंगाच्या कृपेने हिथं जे कीर्तन चालू आहे त्या कीर्तनाला काहीतरी कारण आहे ना. का उगं चालू आहे? नाही, आपल्या सगळ्याच्या मनात आलं कीर्तन करायचं, उभारलं, असं झालंय का? नाही, असं झालेलं नाही. म्हणजे काहीतरी कारण आहे. कारण काय आहे? आपल्या रमेशजी मोरेंच्या आणखीन असणारं पिताजी, त्यांचे वडील, त्यांच्या आणखीन असणारे बरं का पुण्यतिथीच्या निमित्तानं आपला हा आणखीन असणारा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. म्हणजे ते कारण आहे आणि त्या कारणाचं हे कार्य आहे बरं का. ते कारण होय म्हणजे त्या कारणाचं हे कार्य होय. म्हणजेच त्याचप्रमाणे आणखीन असणारा त्यांना मारण्याच्याही पाठीमागचं भगवंताची दुष्टबुद्धीचा विचार नव्हता बरं का. भगवंताच्या त्या दुष्टबुद्धीचा विचार नव्हता, कश्यपाने सांगितलेलं होतं. आणि त्या कारणास्तव म्हणून असं आणखीन असणारं हिरण्याक्ष हिरण्यकश्यपाचा वध करण्याची आणखीन असणारी पाळी भगवंताने आपल्या ठिकाणी स्वीकारली. आठवत असेल तर पहा, आजपासून 14 दिवस पूर्वी बरं का पहिलं कीर्तन झालं रमजानपूरला. आणि त्या दिवशी आणखीन असणारं हिरण्याक्ष हिरण्यकश्यपाच्या आणखीन असणारी जन्माला कारण काय आहे, कसं त्यांचा जन्म झाला हा विचार मी सांगितलं होतो. आठवत असेल तर पहा बरं का. त्यांचा जन्म का झाला, त्यांच्या जन्माला ते कारणीभूत का झाले, ते राक्षस वृत्तीनं आणखीन असणारे ऋषीच्या पोटी ब्राह्मणाच्या पोटी हे राक्षसपुत्र का आले जन्माला ह्याचा आणखीन असणार मी विस्तारपूर्वक विचार त्या दिवशी मांडला होता. परत मी त्याची पुनरावृत्ती करत नाही बरं का. आणि गर्भधारणा ज्या वेळेला झाली आणि त्याच वेळेला आणखीन असणार कश्यपाने सांगितलं होतं की बाबा हे तुझे 2 मुलं आणखीन असणार तुला होतील, तुला 2 मुलं होतील. तिला सांगितलं होतं बरं का, तुला 2 मुलं होतील आणि त्या दोन्हीही मुलं आणखीन असणारे दुष्ट प्रवृत्तीचे आणखीन असणारे जन्माला येतील. काय म्हणून जन्माला येतील? दुष्ट प्रवृत्तीचे आणखीन असणारे ते जन्माला येतील. बघ मग हरकत नाही दुष्ट प्रवृत्तीचे होऊ दे, काही हरकत नाही बरं का. पण त्यांचा उद्धाराचा विचार काय? उद्धाराचा विचार काय? प्रत्येकाला वाटतं ना की माझं लेकरू चांगलं व्हावं. कोणाला वाटत नाही? आज पुरुष असेल किंबहुना स्त्री असेल, प्रत्येकाला आणखीन असणार आपल्या लेकराचं चांगलं व्हावं बरं का. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं नाही, पण आपल्या लेकराचा विचार करत असताना आपल्या लेकराचं चांगलं व्हावं. 100 पैकी 99.99% माझ्याच मुलाला पडावा प्रत्येकाला वाटतं की नाही? 99.99% माझ्या मुलाला पडावा. 100 पैकी 100 पडावेत. शाहू कॉलेजमध्ये आमच्या मुलाला आणखीन असणार ॲडमिशन मिळावं. प्रत्येकाला वाटतं की नाही? त्याचप्रमाणे आणखीन असणार त्याही मातेला वाटलं की बाबा की माझ्या मुलांचं उद्धाराचा विचार काय, उद्धाराचा विचार काय म्हणून विचारल्यानंतर आणखीन असणार आपल्या कश्यप ऋषीने आणखीन असणार त्याचा विचार काहीच सांगितला नाही. काही न सांगता निघून गेले बरं का. गर्भ उदरामध्ये वाढू लागला. 9 महिन्यानंतर आणखीन असणारा प्रसूत झाली पाहिजे आहे बरं का. 9 महिन्यानंतर ती प्रसूत झाली पाहिजे आहे. पण योग सामर्थ्याच्या आणखीन असणाऱ्या बरं का साह्यानं तिनं आणखीन असणारा तो गर्भ तसाच ठेवला पोटामध्ये. वर्ष झाला, 2 वर्ष गेले, 10 वर्ष गेले, 20 वर्ष गेले, 25 गेले, 50 गेले राजा, 75 गेले, 80, 90 पर्यंत गेलं
गर्भाला जन्मालाच घालेना, जन्मालाच घालेना. बघा काय ताकद असेल त्या मातेची, शक्ती काय असेल ते विचार करा त्या मातेची. बरं का, कश्यपाने विचारलं का जन्माला घालत नाहीस? त्यांना जन्म घाल, त्यांना आणखी नसणार बाहेर येऊ दे, त्यांना जन्माला का नाही घालत? मग त्यावेळेला आणखी नसणारी माता सांगतीये की महाराज तुम्ही सांगितलं होता की हे राक्षस आणखी नसणार वृत्तीनं हे दोन्ही मुलं जन्माला येतील म्हणून. बरं का, हे माझे मुलं जर राक्षस जर झाले तर तुम्हाला मी विचारले होते की बाबा ह्यांचं उद्धाराचं कार्य काय, ह्यांचं उद्धाराचं आणखी नसणार विचार काय, असं मी विचारलेलं असताना तुम्ही काहीच उत्तर न देता आणखी नसणारा निघून गेला. जोपर्यंत तुम्ही आणखी नसणार ह्यांचा उद्धाराचा मार्ग मोकळा करत नाही तोपर्यंत मी ह्यांना जन्माला घालणार. बस, किती शक्ती आहे पहा, किती काय ते अधिकार आहे. तुम्ही सांगावा यांचं उद्धार ह्या कारणानं होईल म्हणून, मग मी जन्माला घालेन. मामा किती वर्ष राहिलं पोटामध्ये गर्भ माहित आहे? 99 वर्ष राहिलं. 99 वर्ष राहिलं. 100 वर्ष पूर्ण झाले. 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणखी नसणारे बरं का कश्यपांना सहन होईना. कश्यपाने सांगितलं असं जर झालं तर बायको मरून जाईल. बरं का, त्यांच्या लक्षात आलं असं जर झालं तर बायको मरून जाईल. म्हणून असं आणखी नसणारं त्यांनी जवळ आले आणि तिला विचारलं काय पाहिजे सांग, गर्भाला का जन्माला घालत नाही सांग. एकच सांगितली, उद्धाराचं सांगा, मग जन्माला घालते. असू दे माझे लेकरं राक्षस, काय हरकत नाही, माझं काय म्हणणं नाही. बरं का, माझं काय म्हणणं नाही, पण त्यांचं उद्धाराचं तुम्ही सांगा, मग मी त्यांना जन्माला घालते. असं आणखी नसणारं सांगितल्यानंतर कश्यपाने आणखी नसणारं सांगितलं की गर्भावरती आणखी नसणारं हातामध्ये पाणी घेतलं, अभिमंत्रण केलं, गर्भावरती त्या पाण्याचं आणखी नसणारं प्रोक्षण केलं आणि सांगितलं तुम्ही आणखी नसणारा जरी राक्षस वृत्तीचे जरी असताल तरी तुमचा उद्धाराचा मार्ग मी मोकळा करतो. तुमचा आणखी नसणार उद्धार करण्याकरता स्वतः भगवंताला अवतार घ्यावं लागेल असं आणखी नसणारं प्रोक्षण करून असं आणखी नसणारं सांगितलं. तदनंतर 100 वर्षानंतरनं तो गर्भ आणखी नसणारा काय झाला, जन्माला आला. 2 मुलं झाले, हिरण्य अक्ष. बरं का, त्याच्या आणखी नसणाऱ्या एका डोळ्यामध्ये बरं का, एका डोळ्यामध्ये इथं जी खाली जी पापडी असते ना खालचं, बरं का, इथं जे काय खाली काय लावतात, काजळ जे लावतात की नाही, पूर्वी लावत होते, पुरुष पण लावत होते. बरं का, लहान लहान लेकरं बरं का 5-7 वर्षापर्यंत लावत होते, काजळ लावत होते. आता लावणं बंद झालं. डॉक्टर सांगतो काजळ लावू नका. आता काय भानगड आहे तेच त्याला माहिती आहे की नाही. आणि पूर्वीचे लोक लावणारे मूर्ख होते का नाही का? पूर्वीचे लोक लहान लेकरांना काजळ घालतच होते की. आत्ता डॉक्टर सांगतो काजळ लावायचं नाही, तेल माखायचं नाही, आणि मग आंघोळ कशाला घालायचं नाही का, कशाला आंघोळ घालायचं नाही. असं जास्त त्याचा विचार मी काय, मला डॉक्टरचं काय निंदा करायची नाही बरं का, डॉक्टरची मला निंदा करायची नाही. माझा विचार चालू आहे हित जे आणखी नसणारं काजळ जे घातलं जातंय महाराज, तर ह्या काजळाच्या जागेवरती 180 मण काय उजव्या डोळ्याच्या खालच्या बाजूला असणारं सोनं होतं. त्याला काजळाच्या जागेवरती किती होतं, 180 मण सोनं होतं. म्हणून त्याला आणखी नसणारं नाव पडलं हिरण्य अक्ष. काय नाव पडलं, हिरण्य अक्ष असं नाव पडलं. किती मण होतं, 180 मण सोनं होतं या ठिकाणी. असं म्हणून त्याचं नाव पडलं हिरण्य अक्ष म्हणून. बरं का, म्हणून तो हिरण्याक्ष झाला. बरं का, तो काय झाला, हिरण्याक्ष झाला. आता ह्यांच्यामध्ये विचार पडतो, ह्यांच्यामध्ये मोठं कोण होतं, लहान कोण होतं, आत्ता मला नको ते विचार. बरं का, माझा मूळ मुद्दा राहायचा आणखी नसणार दुसरंच विषय पुढं वाढत जायचं, असं नको व्हायला. माझा विचार चालू आहे की आणखी नसणार त्या कश्यपाने आणखी नसणार मार्ग मोकळा केला आणि त्याकरता आणखी नसणार काय झालं, त्यांचा जन्म झाला. कश्यपाचा तो शब्द होता. कश्यपाचा शब्द राखण्याकरता म्हणून भगवंतानी त्या दोघांचं वध केलं. अन्यथा भगवंताच्या मनामध्ये त्या दोघांच्याही संबंधामध्ये बरं का कोणत्याही संबंधातली आणखी नसणारी दुष्टबुद्धी नव्हती. पण भगवंताचं एक वैशिष्ट्य असं आहे, परमात्मा आणखी नसणार दुष्टांचं वध करू शकतो पण त्यांच्या दुष्टबुद्धीचा नाश नाही करू शकत. बरं का, का तर मी मगाशीच बोलून गेलो ते त्याच्या परिधीचं नाही आहे विषय. बरं का, त्याचा परिधीचं नाही. मग दुष्टबुद्धीचा नाश कुणी करते बाबा, कोण करत असेल दुष्टबुद्धीचा नाश, तर महात्मे करतात. मी बोलत नाही, तुकोबारांचं वाक्य प्रमाण आहे त्याला. बरं का, भाव सर्व कारण मूळ बंधू, भाव सर्व कारण मूळ बंधू,
नास्तिक्य भेद सदा समबुद्धि नास्तिक्य भेद भूत कृपा मोडी द्वेष भूत कृपा मोडी द्वेष शत्रु मित्र पुत्र सम करी बंधु रे शत्रु मित्र पुत्र सम करी बंधु रे शत्रु मित्र पुत्र समा करी बंधु ऐसी आने भेटती साथ ऐसी आने भेटती साथ ऐसे आने भेटती साथ भाव सर्व कारण मूळ बांधो बाबा सर्व कारण मूळ बांधो भाव सर्व कारण मूळ बंधो बाबा सर्व कारण मूळ बंधो सदा समबुद्धि नित्य भेदो सदा समबुद्धि सदा समबुद्धि नास्तिक्य भेद सदा समबुद्धि नास्तिक भेद भूत कृपा मोडी द्वेष भूत कृपा कंदो भूत कृपा मोडी द्वेष भूत कृपा कंदो शत्रु मित्र पुत्र समा करी बंधु रे मित्र पुत्र समा करी बंधु मित्र पुत्र समा करी बंधु रे शत्रु मित्र पुत्र समा करी बंधु ऐसी आने भेटती साधु ऐसी आने भेटती साधु ऐसे आने भेटते साधु ऐसे आने भेटते
तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत कृपावंत आता तो आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधु संत जीवन साधु संत जीवलग गोमटे ते करामांजे गोमटे ते करामांजे साधु संत साधु साधु संत जीव आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधु संत जीवन साधु संत
जीवलग गोमटेचे करा गोमटेचे करा साधू संत जीवलग साधू संत जीवलग
बोला
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग घुमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आपला विषय चालू होता भाव सर्व कारण मूळबंधू सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू भूत कृपा मोडी द्वेष कंदू शत्रु मित्र पुत्र समकरी बंधू रे. ऐसी ऐसियाने भेटती ते साधू ज्याच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का सच्चिदानंदी नित्यानंदू जे का मोक्ष सिद्धी तीर्थबंधू रे. तुकोबाराने आणखी असणारा विचार सांगितला. महात्मा काय करतो तर आणखी असणारा महात्मा काय काय करतो ते विचार सांगितला. महात्मा दुष्टांचा कधी नाश करत नाही. महात्मा दुष्टांचा कधी नाश करत नाही. त्याकरता आणखी असणारा तुकोबाराने प्रमाण सांगितला बरं का. भूत कृपा सर्व भूतमात्रांवरती तो कृपा करतो. मोडी द्वेष कंदू बरं का. द्वेष असं आणखी तो संपवून टाकतो. संपवतो म्हणे द्वेष संपवतो. कसं संपवतो तर आणखी असणारा त्याकरता तुकोबाराने उदाहरणासहित सांगितलं की कंद असं आणखी असणारं किंबहुना कुंदा नावाचं तुमच्याकडं झाड आणखी असणारा प्रत्येकाच्या शेतामध्ये जिकडं तिकडं पाहायला मिळेल नाही का. कुंदा कंद असं आणखी असणारा अपभ्रंशिक शब्द आहे तो. तर त्या झाडाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेवढं वरती आहे त्याच्या दीडपट्टीनं ते खाली असतं जमिनीमध्ये. वर्ण तुम्ही किती जरी आणखी असणारा त्याला नाश करण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते परत उगवून येतच आहे नाही का. कुंदा नावाचं झाड परत ते उगवून येतच आहे. मग ते जर संपूर्ण जर नाश जर करायचं जर असेल तर त्याला काय करावं लागतं तर पार मुळा सगट असं आणखी असणारा काढून टाकावं लागतो. म्हणजे जेवढ्या जमिनीच्या वर तेवढं दीडपट्टीनं ते जमिनीच्या खाली बरं का संपूर्णतः आणखी असणारा त्याचा नाश करावा लागतो. मुळासहित त्याचा नाश करावा लागतो तर तो झाड संपूर्ण संपतो. त्याप्रमाणे आणखी असणारा महात्मा कार्य करतो. म्हणजे काय करतो महात्मा आणखी असणारा द्वेषाला मुळासहित संपवतो. वरचं आणखी असणारा संपूर्ण परत ते आणखी असणारा त्या द्वेषाचे मुळं बरं का त्या द्वेषाचे बरं का शाखा पल्लव असं आणखी असणारा सांभाळून ठेवत नाही तर मुळासहित त्या द्वेषाला तो संपवतो म्हणे बरं का. म्हणून तरी तुकोबारांनी विषय सांगितला मोडी द्वेष कंदू बरं का. मग त्याची अवस्था कशी आहे पहा. शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे. महात्म्याला कोणी शत्रू नाही कोणी मित्र नाही कोणी आणखी असणारा जवळच नाही कोणी आप नाही कोणी पर नाही. अशा अवस्थेमध्ये आणखी असणारा महात्म्याचं काय आहे वास्तव्य आहे बरं का. वास्तव्य आहे. महात्मा कुणाला आणखी असणारा माझा विरोधी आहे किंबहुना माझा हा वैरी आहे किंबहुना माझा हा शत्रू आहे असं आणखी असणारा महात्मा कुणाच्याही संबंधामध्ये मानतच नाही. महात्म्याचं आणखी असणारं एक गुणवैशिष्ट्य असं आहे. रामायणामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये आणखी असणारा एक म्हणजे ना विचार सांगतो तुम्हाला. वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकीने बरं का प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी आणखी असणारे महात्म्याचे काही गुणलक्षण असं आणखी असणारे पाहिले आणि ते वाल्मिकींना असं वाटलं की बाबा हे साधूचे लक्षण आहेत. काय आहे हे साधूचे लक्षण आहेत असं म्हणून वाल्मिकीने त्या रामायणामध्ये उल्लेख केलेला आहे. त्या गुणांचा उल्लेख केला. काय होतं बाबा प्रभू रामचंद्रापाशी काय काय गुण होते तर त्या संबंधामध्ये आणखी असणार वाल्मिकी रामायणामध्ये सांगतात की तो आणखी असणार नुसता देव नव्हता तो ब्रह्म नव्हता तर तो साधूही होता. कोण रामचंद्र कोण होता साधू सुद्धा होता. साधूच्या जवळचे सगळे लक्षण रामचंद्राच्या ठिकाणी आणखी असणार पाहायला सापडत होते बरं का. सामरस्य ऐकमस्य बरं का हे सामंजस्य असं आणखी असणारे सगळे विषय रामचंद्राच्या ठिकाणी पाहायला सापडत होते. म्हणून तरी रामाच्या राज्याला रामराज्य म्हणत होते बरं का. कुणीही कुणाचा आणखी असणारा वैरी नव्हता त्या राज्यामध्ये. कुणी कुणाचा वैरी नव्हता बरं का. सगळे आणखी असणारे एकमेकाला पूरक वृत्तीनं राहत होते बरं का. पूरक वृत्तीनं राहत होते. नव्हे थोडंसं वेगळं सांगतो महाराज बरं का. थोडंसं वेगळं सांगतो. गाई आणि व्याघ्र दोन्ही हे आणखी असणार एकाच पाणवटावरती आणखी असणारा पाणी पित होते. ही अवस्था रामराज्याची होती. ही व्यवस्था रामराज्याची होती. म्हणून आणखी असणार वाल्मिकीने ते 3 शब्द वापरले. सामरस्य ऐकमस्य सामंजस्य
अशी आणखीन असणारं तिन्ही लक्षणं रामचंद्राच्या ठिकाणी पाहायला सापडत होते. हे साधूचे लक्षण आहेत बरं का. शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे बरं का. हित आणखीन असणारा शत्रू मित्र सगळेचे सगळे एक आहेत अशी आणखीन असणारी भावना कोणाची जर असेल तर ती महात्म्याची आहे. म्हणून महात्मा आणखीन असणारा बरं का प्रत्येकाचा उद्धार करतो. उद्धार करत असताना त्याचे ते गुणदोष पाहत नाही. गुणदोष पाहतो. तुम्ही कोणत्या जाती धर्माचा आहे, ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे, आपोलिया ठाव दिला पायी. आपोलिया गुण दोष याती न विचारी काही. गुण दोष याती न विचारी काही. गुण दोष याती न विचारी काही. गुण दोष याती न विचारी ठाव दिला पायी. आपुलिया ठाव दिला पायी. ठाव दिला पायी. गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. बरं का. महात्मा कधीही गुणदोषाचा विचार करत नाही. समदृष्टी समान सकळ जीवाचा कृपाळ नामाचा उद्भूत भक्ती प्रेमाचा कल्लोळ हा विचार महात्म्याचा आहे. सर्वांना समदृष्टीनं पाहतो तो. सर्वांना समदृष्टीनं पाहतो. एकदा एक घटना घडतीये महाराज बरं का. नामदेवानी भगवंताला विचारलं की देवा तू विटेवरती जेव्हा उभारतोस तर त्यावेळेला आणखी नसणारा तुझे डोळे उघडे असतात का मिटलेले असतात रे. देवाला विचारतात बरं का. कोणी विचारलं, नामदेवानी विचारलं. नामदेवानी विचारल्यानंतर पांडुरंगाने सांगितलं की बाबा मी डोळे आणखी नसणारा मिटतही नाही आणि उघडेही ठेवत नाही. मग म्हणजे कसं असतोस, अर्धोन्मिलित असे आणखी नसणारा माझे नेत्र आहेत बरं का. अर्धोन्मिलित माझे नेत्र आहेत. बरं नेत्र कसे आहेत अजून विचारलं. कसे आहेत बाबा, तर स्कंद पुराणामध्ये एक विचार सांगितला. नारदाने तो विचार सांगितला स्कंद पुराणामध्ये की नासाग्रे वस्थितं देवं मा ब्रह्मस्तं वसंयुतं पूर्णाद्रिमाकारं सूत्रज्ञं विठ्ठलं स्वयं. बरं का. नासाग्र दृष्टी भगवंताची आहे. म्हणजे स्वतःच्या नासिकाग्र आणखी नसणारा पाहतो तो. नासाचं अग्र पाहतोय स्वतःचं. नासाचं म्हणजे नासिकाचं अग्र पाहतोय बरं का. अशाला ह्या गोष्टीला नासाग्र असं आणखी नसणारं म्हणलं जातं. परमात्माचं आणखी नसणारा नासाग्र दृष्टी आहे. मग नामदेवाने विचारलं, म्हणले नासाग्र दृष्टी ठेवतोस देवा, तू भक्तांकडे का पाहत नाहीस रे. 2-2, 3-3 दिवस हे लोक तू उभारून रांगेत उभारलेले असतात. यांना आंघोळ नाही, भूक नाही, तहान नाही, उभारलेले असतात आणि अशा अवस्थेमध्ये तुला दर्शनाला येतात. तू पाहावा, त्यांच्यावरती कृपा करावी, त्यांचा आणखी नसणारा तू उद्धार करावा. नासाग्र का दृष्टी ठेवतोस बाबा तू, असं विचारल्यानंतर देवाने सांगितलं बाबा असं प्रत्येकाला आणखी नसणार मी पाहू शकत नाही. प्रत्येकाला मी जर पाहू लागलो तर त्यांचे गुणदोष मला दिसू लागतात आणि त्याकरता मी पाहू शकत नाही. मग देवाला आणखी नसणार नामदेवने विचारलं की तू जे काय म्हणतोस ना हे बरोबरच नाही बरं का. हे बरोबर नाही. तुझ्या ठिकाणी आल्यानंतर सर्वांचं गुणदोष तू घालवलं पाहिजेस. मग असं असताना तू सर्वांचा गुणदोष का पाहतोस तू विचारल्यानंतर बरं का भगवंताने विचार केला. म्हणले असं सांगून ह्याला काय कळायचं नाही. काय असं सांगून ह्याला काय कळायचं नाही. म्हणून भगवंताने आणखी नसणारा नामदेवाला काय सांगितलं, सकाळची काकडा पूजा वगैरे सगळी झाली की तू ये माझ्यापाशी. बरं आले नामदेव आले. सगळे काकडा वगैरे होऊन गेलं होतं, पूजा वगैरे होऊन गेली होती. नामदेव आले. नामदेवने विचारलं देवा का बोलवलंस. आलोय मी, काल सांगितलं होतं ना ये म्हणून, आलोय मी आज. काय काय काम आहे सांगा. तर त्यावेळेला आणखी नसणारे भगवंताने सांगितलं असं कर म्हणले, आता मी तुझ्या घरी जातो, तू दिवसभर इथं तू उभा राहायचं आहे. बरं म्हणले देवा एवढंच काम ना, लई सोपं आहे, एका जागी उभं राहायचं खूप सोपं आहे म्हणले. खूप सोपं आहे. सोपं आहे ना, मग तर उभार बाबा म्हटले. उभार. आणि उभारत असताना मी काय करू देवा, काही करू नकोस,
येणाऱ्यांचा प्रत्येकाचं तुझं म्हणणं आहे ना उद्धार करायचा, उद्धार तू कर, तुला मी शक्ती देतो, प्रत्येकाचा तू उद्धार कर. नामदेवाचं आणखीन भगवंताचं नातं म्हणजे आणखीन असणार एकदम खेळीमेळीचं नातं बरं का. दोघंही एकमेकापाशी मोकळ्या अंगानं वागत होते, मोकळ्या अंगानं वागत होते. भगवंताने सांगितलं देवाला, देव तुझं म्हणणं आहे ना उद्धार कर, सर्वांचा उद्धार कर, काही हरकत नाही, तू इथं विटेवर थांब, सर्वांचा उद्धार कर, मी तुला आज एक दिवसभर तुला आणखी नसणारे मी मुभा देतो, सर्वांचा उद्धार कर. बरं हरकत नाही. नामदेव उभारले, नामदेव देवासारखे उभारले. देव घरी गेले, कोणालाही लक्षात येईना हे नामदेव आहे म्हणून बरं का. कोणाच्याही कल्पनाशक्ती सुद्धा आणखी नसणारी होईना हा देव नाही हा नामदेव आहे म्हणून. एवढे हुबेहूब उभारले होते नामदेव, विटेवरती उभारले, असं हात ठेवून उभारले, नासाग्र करून उभारले. पण बघत असताना प्रत्येकाच्या आणखी नसणाऱ्या कडं पाहायचं आणि त्याचं उद्धार करावं, त्याने पाया पडलं की उद्धार करावं, अशा हेतूनं विटेवरती उभारलेले. विटेवरती उभारले बरं का दत्ता, विटेवरती उभारले. विटेवरती उभारल्यानंतर देवाने आपल्या नामदेवाने पाहावं काय, पाहावं काय, तर ज्या ज्या भक्ताकडे पाहतो नामदेव, पाया पडायला आलेल्या ज्या ज्या आणखी नसणाऱ्या भक्तांकडं, त्या यात्रेकरूंकडं, त्या वारकऱ्याला पाहतो नामदेव, तर त्यांच्या त्यांच्या आणखी नसणारे ह्या मनगटा, ह्या म्हणजे मानगुट्यावरती एवढं मोठं मोठं बोजकं पापाचं बरं का, पापाचं मोठं मोठं बोजकं असं आणखी नसणार दिसू लागलं. नामदेवाला वाटलं हे एवढं जाऊ दे, दुसरा असेल चांगला त्याचा उद्धार करू, त्याचंही तसंच दिसायला लागलं. मग म्हटलं हे दोन जाऊ दे, तिसऱ्याचं करू. तसंच पुढं पुढं तरी दिवस जसं वाढू लागला बरं का गुरुजी, तसं तरी आणखी नसणारा नामदेवाला पार त्या महाद्वारापासून सगळ्याची आणखी नसणारे गुणदोष दिसू लागले. असले मोठे मोठे बोचकं घेऊन बरं का, गुणदोषाचे ते मोठे मोठे बोचकं आपल्या मानगुट्यावरती घेऊन भक्त दर्शनाला आलेले ते दिसू लागलं. दिसायला लागल्यानंतर हे नामदेव घाबरलं ना, ते साधं सुद्धा आपलं उगा मोगम वागायचं बरं का, मोगम वागत होते नामदेव. असं काही ह्यांना म्हणजे आचापेचं नव्हतं वागत असताना बरं का, कसं वागावं, काय बोलावं, कसं नाही, काही नाही, उगा मोगम वागत राहायचं, मोकळं वागत राहायचं, असं वागलेलं. हे सगळं तिथून पाहायला लागल्यानंतर ना हे नामदेव घाबरले. नामदेव म्हणले, हे म्हणले आपलं काम नाही, हे आपलं काम नाही. या हिंदीमध्ये एक म्हण आहे महाराज बरं का, हिंदीमध्ये आहे का गुजरातीमध्ये आहे बहुतेक, हे जेनो काम तेनो साजे बरं का, दुजा करे सो गोता खाय. ज्याचं काम त्यानं करावं, दुसऱ्याने करायला गेलं की ते गोत्यात पडतं बरं का. नामदेवने विचार केला हे आपलं काम नाही म्हणले, हे सगळं उद्धार करायचं आपलं काम नाही, उगा आपण भजन करत राहावं एवढं आपलं काम आहे. वाटच बघत होते कधी देव येतील म्हणून. देव आल्याबरोबर देवाला लांबूनच हाक मारायला लागले, देवा या इकडं, या इकडं, या इकडं. नामदेवाला देवाने विचारलं काय झालं रे, एवढं काम मोठ्यांदा हाक मारतोस मला. नामदेवाने सांगितलं, नाही म्हणले देवा, हे तुमचं काम तुम्हीच करू जाणं, कसं काय करता की मला काय कळत नाही म्हणले, हे तुम्ही. म्हणजे काय रे, काही नाही, मी ज्यांच्या उद्धार करावं म्हणून असं म्हणजे विचार करू लागलो. प्रत्येकाच्या मानगुटीवरती एवढं एवढं मोठं आणखीन असणारं त्यांचं गुणदोषाचं म्हणजे बोचकं मला दिसू लागलं. मी काय कोणाचाही उद्धार करू शकलो नाही, बरं उद्धार करू शकलो नाही. म्हणून तरी भगवंताने सांगितलं, म्हणून तरी मी नासिकाग्र दृष्टी ठेवून त्या ठिकाणी उभा आहे रे, म्हणून तरी मी नासिकाग्र दृष्टी ठेवून त्या ठिकाणी मी उभा आहे. मला भक्त आल्याबरोबर असं आणखीन असणारं मला लगेच समजतं हा माझा भक्त आलाय म्हणून बरं का. मी सगळ्यांचा आणखीन असणार उद्धार करत नाही, सगळ्यांचा मी उद्धार करत नाही, फक्त आणि फक्त कोणाचं करतो, भक्ताचा उद्धार करतो. म्हणून वाट पाही उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, ह्याच्या विरुद्धामध्ये आणखीन असणारा महात्मे आहेत. महात्मे येणाऱ्याचा कोणाचाही आणखीन असणारा गुणदोष पाहत नाही, कोणाचाही आणखीन असणारा गुणदोष पाहत नाही. तो ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, कोण्या जातीचा आहे, काय आहे, काही विचार करत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, पाहे याती कुळाचा विचार,
करुणाकर ज्ञानाबाई न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई आणि काय नसणार भगवान परमात्मा आणि काय नसणार विचार करतो ह्याचा उद्धार करावा का न करावा असं विचार करतो पण महात्मे कधीही विचार करत नाहीत बरं का कधीही विचार करत नाही सर्वांचा उद्धार करतात नव्हे नव्हे सार्वत्रिक उद्धाराचा विचार महात्म्यांनीच आणि काय नसणार ठेवलेला आहे महात्म्यांनीच ठेवला सर्वांचा उद्धार करावा कल्याण व्हावं प्रत्येकाचं कल्याण व्हावं म्हणून तरी पुंडलिकाने आणि नसणारा काय केलेलं जर असेल तर भगवंताला सांगितलं देवा इथं उभं राहायचं आणि इथं उभारून मी काय करू म्हणून पुंडलिकाला आणि नसणार भगवंताने विचारल्यानंतर पुंडलिकाला देवाने सांगितलं आपलं पुंडलिकाने देवाला सांगितलं की बाबा तू एवढंच करायचं बरं का पंचमहापातकी विश्वासघातकी जासी यमादिकी गांधी अरे अशा आणि नसणार तू पतितांचा उद्धार कर बरं का पंचमहापातकी सर्वांचा उद्धार म्हणजे ना एवढे मोठे दोष जरी असतील तरी सुद्धा आणि नसणार ते जर तुझ्या दर्शनाला आले तर तू त्यांचा उद्धार कर पण दर्शनाला जाणं आपलं धर्म आहे बरं का दर्शनाला जावं कसं आहे आपण कोणाच्या तरी घरी जातो समजून चला सोयऱ्याच्या घरी जातो घरी जायचं आपलं धर्म आहे सोयऱ्याच्या घरी जायचं धर्म आहे पण जाताना उगा मोकळ्या हाताने जायचं का हो सोयऱ्याच्या घरी नाही काहीतरी घेऊन जावं लागतं काहीतरी न्यावं लागेल काही कमीत कमी शिदोरी तरी न्यावं लागेल शिदोरी काय असते मी काल सांगून गेलो परत ते बोलत नाही बरं का काल मी बोलून गेलो शिदोरी काय असते तर काहीतरी शिदोरी न्यावे लागेल मग इथं कसं जावं इथं काय घेऊन जावं आता इथं नक्कीच न्यायची गरज नाही आहे इथं फक्त जात असताना होय वारकरी पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे बरं का वारकरी होऊन जावं लागेल इथं जर जायचं असेल तर वारकरी होऊन जावं लागेल वारकरी झाल्याशिवाय तर जर तुम्ही जर आणखी नसणार गेला तर तुम्हाला कोणचंही फळ मिळणार नाही पुढं नंतर म्हणायचं नाही हे असं होतं सगळ्याचा उद्धार होत होता आणि आम्ही पण गेलो होतो आमचं झालाच नाही अरे झाला नाही कसं झालं नाही वारकरी झालास का तू जया दोषा परिहार नाही धुंडिता शास्त्र ते हरती अपार पंढरपूर देखील या धन्य धन्य भीमा तीर चंद्रभागा सरोवर पद्मतीर्थी विठ्ठलवीर क्रीडास्थळ वेणुनाद बरं का ज्या दोषाचा परिहार ह्या जगामध्ये कोणत्याही आणखी नसणाऱ्या धर्मग्रंथामध्ये आणखी नसणारा सापडत नाही अशीही दोष आणखी नसणारे मुक्त होण्याकरता म्हणून पंढरपूरला नुसते गेलेले असताना तरी त्यांचा उद्धार होतो पण जात असताना वारकरी होऊन जावं लागेल बरं वारकरी होऊन जावं लागेल तुम्ही रिक्त हस्ताना जावा त्याला काही मागत नाही तो परमात्मा मला दक्षिणा दे म्हणत नाही मला आणखी नसणारं मणभर सोनं दे म्हणत नाही मला आणखी नसणारं टनभर काय चांदी दे म्हणत नाही देव कधी बरं का पण या तुम्ही माझ्या जवळ या मला आणखी नसणारं शरण या रे भावे तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पती तो वेळोवेळा तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पावविल बरं का पण हे सगळं आणखी नसणारं कृपेचा सागर त्या भगवंताला कुणी जर करून ठेवलं असेल तर संतांनी केलं म्हणून तरी बरं का कृपेच्या संबंधामध्ये भगवंतापेक्षा आणखी नसणारे मुठभर नाही बरं का मुठभर नाही मणभर नाही टनभर नाही कितीतरी आणखी नसणाऱ्या टनभर हजारो कोटी टनभर असं आणखी नसणारे महात्मे आणखी नसणारे काय आहेत तर भगवंतापेक्षाही उदार आहेत कृपाळ आहेत म्हणून तरी सांगितलं दयावंत तरी देवाच्या सारखे बरं का महात्मे कसे देवासारखे आहेत नवे मी थोडंसं वेगळं सांगतो देवासारखे नाही राजा देवापेक्षाही अधिक आहेत म्हणून तुकोबाराने आणखी नसणारा विनंती केली देवाला विनंती केली नाही माझा उद्धार कर म्हणून शेवटच्या अभंगापर्यंत पहा तुम्ही शेवटच्या अभंगापर्यंत पहा तुकोबाराने शेवटच्या अभंगामध्ये सुद्धा सांगितलं की बाबा मला ह्यांच्या चरणावरती तू ठेव मागणे ते एक तुझ प्रती आहे केशर तरी पाहे पांडुरंगा या संताची निर्वी हेच मजदी अनेक तुझे काही न मागे तुका म्हणे आता उदार तू होई उदार हो मज ठेवी पायी संताची तुझ्या नाही
बरं का. संताची पायी मज ठेवी, बरं का. मला आणखीन असणार त्या संताच्या चरणावरती ठेव असं आणखीन असणार तुकोबारायांनी मागितलं. का तर उदार आणि कृपाळूपणामध्ये भगवंतापेक्षाही आणखीन असणाऱ्या महात्म्य अधिक आहेत हे सांगत असताना तुकोबारायांनी सांगितलं की बाबा तुम्ही त्यांच्यापेक्षाही अधिक आहात, तर तुम्ही सर्वार्थानं आणखीन असणारा कल्याण करू शकता आणि ही शक्ती तुमच्यामध्ये असल्यामुळं बरं का तुम्ही माझा उद्धार करा, माझं गोमट करा. म्हणून गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुमच्यावरती आमचा भार आहे, आम्ही दुसऱ्यावरती भार घालू शकत नाही. आम्ही आमच्या बायका पोरांवरती लेकरा बाळांवरती भार घालू शकत नाही. नाही घरी गेल्यानंतर पाणी मागायचं अवघड आहे. रात्री कीर्तन सुटल्यानंतर घरी जावं, झोपलेले असते बरं का. पाणी द्या, नाही नाही काही उत्तर येणार नाही. तुमचं तुम्ही शाणं व्हायचं, डेऱ्यातलं पाणी घ्यायचं, फर्स्ट क्लास प्यायचं, गप्पने झोपायचं. बर का. तुम्ही त्यांच्यावरती भारच घालू शकत नाही. रात्री मी उपाशी होतो, लवकर उठून मला सकाळी 8 वाजता भाकरी दे, शाप खोट. त्या दिवशी नेमकंच काहीतरी काढणार. मला उद्योगच नाही, कोण सांगते भजनाला जायला, नाही का. आणि सगळं फिरून फिरून परत आणखी नसणार. एवढं उशीर कुठं कीर्तन असतं का. त्या प्रसाद महाराजाला एक काम नाही. घरी राहून बघ म्हणजे त्याला कळतंय म्हणा. नाही का. असलं सोपं नाही राजा, म्हणून सांगतो त्यांच्यावर तुम्ही भारच घालू शकत नाही. बरं का. भार घालायचा असेल तर एक महात्म्यांवरतीच भार घालावा लागतो. म्हणून तुकोबाराय आणखी नसणारा सांगतात की बाबा आता तुम्ही कृपावंत साधू संत जिवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी ज्ञानेश्वर. तुका सोडिल्या काठी, तुका सोडिल्या काठी, तुका
गोमटे ते करा माझे गोमटे
आ
खळग घुमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आत्ता जी कापर्यंत सेवा झाली ती सर्व सेवा सद्गुरु दादांची, दादांच्या चरणी परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदेव क्षमा करणे संती नव्यंग भूतयुक्ती हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे विठ्ठल जय 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 आ